आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के भीमनगर परिसर में निर्मला निकम और नरसिंह के प्रॉपर्टी विवाद को लेकर उल्लासनगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज हुआ है, जहां भाड़े पर रहने वाले निकम परिवार का सामान घर से बाहर निकालकर घर को ताला लगाकर घर का ताबा लेने के मामले में उल्लासनगर पुलिस स्टेशन में 2 महिलाओं के खिलाफ मामला दर्ज किया गया है। किसी भी प्रकार के पैसों की लेन देन नहीं हुई है और मेरे घर पर जबरदस्ती कब्जा करने के आरोप नरसिंह ने किए हैं। उल्लासनगर के भीमनगर में नरसिंह का एक मकान है, जिसको निर्मला को भाड़े पर दिया था, जहां 1.5 लाख रुपए डिपॉजिट पगड़ी पद्धति से दिया गया था, ऐसा निर्मला का कहना है। पर नरसिंह का कहना है कि हमने कोई पैसे नहीं लिए हैं। अब निकम जिस घर में रहती है उसे खाली करने को लेकर बेमतलब की मंडली जमा कर ताबा लेने को उल्लासनगर पुलिस स्टेशन मामला दर्ज किया गया है। नरसिंह सलवाजीराव आहे, मी भीमनगर मध्ये लहानपणापासून राहतो। हे आपला माझ्यावर अन्याय हो राहिला आता। हे पम्मीबाई दगडू निकम हे काही दिवसापूर्वी आली होती आमच्या घरी, हातपाय जोडायला लागले। माझ्या मुलांनी मला घरातून बाहेर काढलेले आहे। ते काढलेले आहे तो ते आम्ही माझी मिसेस आणि मी बाबा चला जाऊ दे घराच्या बाहेर, मुलांनी काढलेले आहे तर आपल्याला काय ते कधी पण हे होईल म्हणून आम्ही बिगर ॲग्रीमेंट करताना रूम दिले। ते आता वर्ष झाले, वर्षाचं आपला भाडा पण नाही दिलं। आता मी बोललो बाबा चला जाऊ दे, आमचं मीटर पण काढून घेतले ते राहता तर मी बोललो त्यांना बाबा टच केलं, बाबा तुम्ही भाडा पण नाही देता, ते काय पण हे करतात, खाली करून टाका। माझ्या मुलगीचं लग्नासाठी मी खोली विकायचं आहे। ते लोक त्यांना पकडून बोलायला लागले, बोलता हमने 2 लाख दिया है, 1.5 लाख दिया है। तर मी बोललो त्यांना बाबा तुमच्याजवळ काय प्रूफ आहे? ते लोक नगरसेवकला काही लोकांना भीमनगरचे त्यांच्या नातेवाईकांना जमा करून आहे ना आमच्यावर म्हणजे हे करायला बघितले। ते बाबा पैसे तरी घेऊ ला शेवटी काय बोलले बाबा, बोलणार लोकांनी बोललं। ते नगरसेवकला पण आणलं होतं। ते नगरसेवक बोलले बाबा आमच्याजवळ आला असता तर बरं झालं असतं, आम्ही मिटवू। मी बोललो बिगर पैसे घेऊन कोणी मिटवतात का? मी जेव्हा पैसे घेतले नाही त्यांच्याशी पैसे देऊ का? किती बाय कितीची खोली? 10 बाय 10ची खोली येते। किती वर्ष आला आपण त्याला दिले? आता 1-1.5 वर्ष झाले। नकार का देतात म्हणजे खोली भाड्याने? आता ते बोलतात ना खोली भाड्याने दिलं। आता माझ्या मुलगीच्या लग्नासाठी मी विकायचं काढलं। 3-4 गिराईक लोकांना पण पळून टाकलं त्यांनी। बाबा हम लोग नहीं छोड़ेंगे, हम हजम कर लेंगे रूम, असं तसं आजूबाजूवाल्यांना बोलायला लागले। ते नगरसेवक काय बोलतो? नगरसेवक बोलायला लागला बाबा माझ्याजवळ आला असता तो मी मिटवला असता। मी बोललो काय घेणं देणं काय? बोलतो त्यांना बसून काय त्यांना काय पाहिजे मी देऊन टाका, तुम्ही हे करा। कोण आहे नगरसेवक तुमचा? नाना बिराडे। पैशाच्या त्यांच्या समोर कोणाचा व्यवहार नाही झाला। ते बोलले भाई काय त्यांना बोलून एक करू आम्ही। तुम्ही पोलीस स्टेशनला गेले काय विषय? ते विषय ते माझी बहीण आहे ना, ते त्यांचं सामान आहे ना काढले, ते काढायला ते लोक माझ्यावर पण आरोप घेतला बाबा तू त्या लोकांना 10 लोकांना पाठवतात रूममध्ये। आमचे सामान बाहेर फेकले, माझ्यावर पण अत्याचार करू राहिले, ते माझ्यावर पण केस ठोकायचे बघू राहिले। ते काय तुमचं नाव आणि किती वर्षापासून तुमची प्रॉपर्टी आहे आणि कोण ताबा घेते त्या प्रॉपर्टीचा? प्रॉपर्टीचं नाव माझे सासू सासरे असतानाच ते घेतलेले आहे रूम। पण ते कसे ते आम्ही म्हणलं बाबा ती बाई ते रडत आली किंवा हातपाय जोडून की आम्हाला रूम द्या कसं पण करून, आम्ही तुम्ही कधी बोलत आम्ही खाली करू। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, खाली करलं तर ठीक आहे, पण आम्ही ते याच्याने आम्ही याचं बापरे दायाने केलो, आम्ही जाऊ दे बाबा खाली करतील कधी पण म्हणून। तर आता आमचं माझं मुलगा वारला 1.5 वर्ष आता होत आले, आम्ही ते लक्ष नाही दिलं। पण आमचं मीटर पण घेऊन गेले आणि भाडं पण देत नाही। आम्हाला काय वाटलं भाडं जाऊ दे, नाही दिलं तर ठीक आहे तुम्ही खाली करा। आता आम्हाला मजबुरी, आमच्या पोरीचं लग्न पण करायचं आहे, आम्हाला रूम जर आम्हाला विकलं तर आम्हाला त्याच्या पैशांनी आमच्या मुलीचं लग्न करायचं आहे। आम्ही ह्या विषयाचं यांनी आम्ही हे केलं, पण मग ते लोकांनी त्यांच्यावर हे नाही तर दुसऱ्यांना बोलू लागले की बाबा हे ऑफिसचं जागा आहे, आम्ही त्याचं खड्डा करू हे करू, आम्ही सगळ्यांना दाखवू की ऑफिसचा जागा आहे। 2 लाख दिले, 2 लाख कधी दिले त्याचं तुम्ही
सबूत तरी दाखवा. ते म्हणले तुम्ही तुमचा मुलगा वारला. पण तुमचा मुलगा वारला तर 2 लाख काही कमी असतं का? ते तुम्ही दाखवा ना. तेच कुणाला दिलं, कुणाच्या हातात दिलं, दाखवा आम्हाला. अग्रीमेंट वगैरे केलं होतं? नाही अग्रीमेंट आम्ही असं बोलले की ते बाबा आम्ही कधी पण खाली करू. त्याच्यामुळं आम्ही अग्रीमेंट केलं नाही. आणि त्यात भाडं वगैरे द्यायची का तुम्ही? भाडं 2-3 महिनेच दिलं फक्त, त्याच्यानंतर दिलं नाही. त्याच्यानंतर ते काय बोलले आम्ही देऊ पुढच्या महिन्यात असं ढकलत गेले ते लोक. भाडं पण नाही दिलं आणि ते मीटर पण घेऊन गेले. मग त्याच्यामुळे आम्ही काय बोलले आम्हाला रूम खाली करायचे. लोकांना घेऊन ते लोक नगरसेवक लोकांना घेऊन आले. ते लोकांना बोलायले 2 लाख दिले. मग आम्ही बोलले बाबा 2 लाख तुम्ही कोणाच्या हातात दिले, आम्हाला दाखवा तुम्ही कोणाच्या हातात दिले. नाही तुमचा मुलगा वारला तर आमच्याजवळ काय आम्ही सोनंच नाही हे करू, पण आम्ही दुसऱ्यांना कशाला मागू, आमच्याजवळ होते आम्ही देऊ म्हणून. बघा सर, मी 3 महिन्यापासून तो आकाश सोनवणे मला लय धमकी देत आहे. तो म्हणतो ते बाबा खोली खाली कर. मी बोलली त्याला नर्सिंगची खोली आहे, तुझा आणि माझा काय संबंध नाही आहे. तो नर्सिंग मला बोलेल बाबा माझे पैसे त्याने देऊन टाकायचे, मी त्याचा रूम खाली करणार आहे. 3 महिन्याचा आता 1 महिना अगोदर त्याने माझ्यावर कंप्लेंट केली. तर मी त्याला बोलले तू कंप्लेंट कशाबद्दल केली माझ्यावर? ते माझ्या घरी यायला पाहिजे होतं, मला सांगायला पाहिजे बाबा माझा रूम खाली कर. तुझा आणि माझा प्रश्न होता. मी माझ्या दोन्ही पोरांना मध्ये घेतलेलं नाही होतं पैसे द्यायच्या टायमाला. तर मला म्हणतो तू काय मला ओळखत नाही का? मी आकाश सोनवणे आहे, माझी पोस्ट कुठपर्यंत आहे, मी तुला हे करून टाकल, घायल करून टाकल तुला आणि तुझ्या मुलग्यांना. तू मला ओळखलंच नाही अजून, तुला कानून कायदा काय माहिती नाही आहे, तू खाली म्हाताऱ्यापणामध्ये गेलेली आहे. परत सर काल पण आलेले 5 बायका आणि 3 माणसं घेऊन आलेला. मी एकटी घरात असताना माझी लहान नातरं आहेत, मी एकटीच होती, सगळे कामाला गेले होते. तर मला त्या बायकांनी मारहाण केली, धक्काबुक्की केली. मी बोलली बाबा तुमचा आणि माझा काय संबंध नाही आहे, माझा आणि नर्सिंगचा संबंध आहे. तुम्ही कशाबद्दल आलो? मला त्या बायका धमकी देते आहे. तर बाबा आम्ही हा रूम विकत घेतला. जरी विकत तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याच्याशी बात करा, माझ्याबरोबर कोणी बात नका करू. सर मला त्या लोकांनी धक्का मारला तर मला म्हणते हिचं व्हिडिओ कॅशिट करा, ही लय नाटकं करते, हिला कशी बाहेर निघत नाही. बघा सर माझं सगळं सामान बिमान सगळं फेकून दिलं. मी पडली तर माझी बाजूवाली बाई होती मंगल बाई, तिने मला उचललं. ते ही काय म्हणते, त्या बायका म्हणता मला तर बाबा ही तिची सून आहे, ही काय नाटकं करते एवढं, चला रे हिला घ्या पोलीस स्टेशनमध्ये. गेली सर माझं पोलीस स्टेशनमध्ये पहिली कंप्लेंट दिली होती, तिचा काय अजून निकाल काय झाला नाही. परत काल गेले तर मी 2 वाजेपासून पोलीस स्टेशनला गेले तर मला रात्री 11 वाजले, तेव्हा त्या लोकांनी माझी कंप्लेंट घेतली. घेतच नाही, पोलिस म्हणतात तो तुमच्यामध्ये येतच नाही, तर त्याचं नाव तो बाजूला राहून जातो. सर या बायकांना पुढे करतो, पोरांना पुढे करतो. माझं 2च मुलं आहेत आणि आता 30 तारखेला जून महिन्याची 30 तारखेला हे वाल्मिक लोकांनीच माझ्या मुलग्याचा मर्डर केलेला आहे आणि तेच लोक माझ्या घरी पाठवत आहेत. आकाश सोनवणे.